महाराष्ट्र बुलेटिन, आपला महाराष्ट्र, आपली बातमी. इराण, अमेरिका आणि इस्रायल यांच्यात सुरू असलेल्या संघर्षाच्या पार्श्वभूमीवर अफवांनी आता ग्रामीण भागातही भीतीचे वातावरण निर्माण केले आहे. इंधनाचा तुटवडा निर्माण होणार आणि दरवाढ होणार अशा चर्चांना उधाण आल्याने आज देवळा शहरातील पेट्रोल पंपांवर वाहनधारकांची मोठी गर्दी उसळली. युद्धामुळे गॅस पुरवठा विस्कळीत होईल या अफवेने गॅस एजन्सींवरही नागरिकांनी रांगा लावल्या आहेत. प्रत्यक्षात पुरवठा सुरळीत असतानाही पेट्रोल डिझेलबाबत विविध तर्कवितर्क लढवले जात आहेत. भीतीपोटी नागरिक आवश्यकतेपेक्षा अधिक इंधन साठवू लागल्याचे चित्र दिसत आहे. 1-2 लिटरची गरज असतानाही काही जण 5 ते 15 लिटरपर्यंत इंधन ड्रममध्ये भरून घेत असल्याने अचानक मागणी वाढली आहे. परिणामी काही पेट्रोल पंपांवरील साठा संपून काही पंप तात्पुरते ड्राय झाल्याचेही दिसून आले. तहसीलदार डॉक्टर मिलिंद कुलकर्णी यांनी नागरिकांना आवाहन केले आहे की पेट्रोल किंवा डिझेलचा पुरवठा बंद होणार नाही. अफवांवर विश्वास ठेवू नये, साठेबाजी टाळावी, अन्यथा अफवा पसरवणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई केली जाईल. अफवांमुळे निर्माण झालेल्या या कृत्रिम तुटवड्यामुळे प्रशासन सतर्क झाले असून नागरिकांनी संयम बाळगून सहकार्य करावे असे आवाहन करण्यात येत आहे. महाराष्ट्र बुलेटिनसाठी सोमनाथ जगताप, देवळा. महाराष्ट्र बुलेटिन, आपला महाराष्ट्र, आपली बातमी.